सुरुवात करूयात मनोज जरांगेंच्या टॉप 9 बातम्यात। मनोज जरांगे यांच्या 29 तारखेच्या मुंबईतील आंदोलनाला उच्च न्यायालयाकडून परवानगी नाही। मनोज जरांगे यांना अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शनं करता येणार नाहीत, हायकोर्टाकडून स्पष्ट। मनोज जरांगेंना नवी मुंबईतील खारघरमध्ये पर्यायी जागा द्यायची की नाही यावर सरकार निर्णय घेऊ शकतं, मुंबई उच्च न्यायालयाचं मत। मराठ्यांचा संयम बघू नका, आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार, 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघणार, न्यायदेवतेचा एकही नियम डावलणार नाही, आझाद मैदानात शांततेत उपोषण करणार, मनोज जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम। मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारतींनी घेतली फडणवीसांची भेट, जरांगेंना कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करावेच लागेल, मुंबईत कायदा सुव्यवस्था राखली जाईल, देवेन भारतींची माहिती। गणेशोत्सवात विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्या शिवराय निपात करायचे, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा, तर आम्हीही हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, जरांगेंचं प्रत्युत्तर। स्वतःला शिवरायांचा मावळा मानणारा कधीही खालच्या भाषेत बोलणार नाही, माझ्या पाठीशी आईसह सर्व महाराष्ट्राचा आशीर्वाद, फडणवीसांची प्रतिक्रिया, तर मी शिवी दिली नाही तरीही शब्द मागे घेतला, जरांगेंकडून स्पष्ट। स्वतःला शिवरायांचा मावळा मानणारा कधीही खालच्या भाषेत बोलणार नाही, माझ्या पाठीशी आईसह संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद, जरांगेंबाबतच्या प्रश्नावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकार उलथवण्याची भाषा अयोग्य, आया बहिणींवरील एकेरी भाषा सहन करणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मनोज जरांगेंना सक्त ताकीद। मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत येत्या 2 दिवसांमध्ये पुन्हा बैठक होणार, वेळ पडल्यास मराठा आरक्षण उपसमिती जरांगेंची भेट घेणार, जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती।